अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भक्तजन रक्षणार्थ अवतरला श्री गुरुनाथ. तरीच हा भावनार्वसनाथ जाहला असे पैनिशित. मंडळी नमस्कार. नक्षत्र आणि ग्रह निर्देश या चॅनेलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी राहुल कुलकर्णी या फेब्रुवारी महिन्याचे राशी भविष्य सांगणार आहे. तर मी अगोदर या गुरुचरित्रातल्या ओवीने मी या महिन्याची सुरुवात केली. आणि कारण याच महिन्यामध्ये 1 तारखे दिवशी पौर्णिमा आहे आणि तो पौर्णिमा म्हणजे दत्त महाराजाचा निजगमनाचा दिवस मंडळी. दत्त संप्रदायामध्ये हा सण हा उत्सव फार मोठा उत्सव. आणि या ठिकाणी या पौर्णिमेपासून पुढे 4 दिवस दत्त महाराजांनी गुरुचरित्रामध्ये सांगितल्याप्रमाणे की मी पुढे 4 दिवस वास गाणगापूर या ठिकाणी असेल आणि मी त्या ठिकाणी गुप्त रूपामध्ये राहीन. अनेक अनुभव या वृषभ राशीचं भविष्य या महिन्यामध्ये कसं असणार आहे मी तुम्हाला सांगणार आहे. वृषभ राशीसाठी हा महिना अत्यंत वेगवान असणार आहे. पहिलेच अगोदर त्यांच्या लग्न स्थानामध्ये चंद्रासोबत हर्षल बसलेले आहेत कृतिका नक्षत्रात. आणि त्या कृतिका नक्षत्राची चालना त्यांना 18 तारखेपासून होईल. म्हणजे कृतिका नक्षत्रात वेळेला हार मानणार नाहीत. अनेक कामं जलद गतीने एका वेळेला 4 काम करण्याचं नियोजन ही लोक करतात. सूर्य संक्रमण झाल्यानंतर सूर्याच्या अगोदर शुक्र आणि बुध हे दोन्ही ग्रह 5 तारखेला कुंभ राशीमध्ये येत आहेत. आणि त्याच्यानंतर सूर्य भगवान स्वतः आपल्या सेनापतीच्या नक्षत्रातून ते भ्रमण करणार आहेत. मित्र हो, धनिष्ठा नक्षत्रामध्ये सूर्यग्रहांचं भ्रमण आहे. आणि धनिष्ठा नक्षत्रातून सूर्य जात असताना ते मंगळाचं नक्षत्र असल्यामुळं सूर्य भगवान त्या ठिकाणी गेल्यानंतर एक प्रकारची ऊर्जा त्या लोकांमध्ये येते. रखडलेल्या कामाला मागे टाकत नाहीत. बऱ्याच कामाचा निर्णय घेण्याचा गतिमान विवेक त्यांच्या पत्रिकेमध्ये येतो. आणि अनेक प्रकारे नोकरी असो, व्यवसाय असो किंवा स्वतंत्र त्यांचा कुठलाही कामधंदा असेल तर त्या ठिकाणी ते कामासाठी अनेक प्रकारे विचार करतील. काय कारण राहू, शुक्र, बुध आणि रवी हे 4ही ग्रह एक म्हणजे दशम स्थानात होत असल्यामुळं अगोदरच राहू स्वतःच्या नक्षत्रामध्ये त्या ठिकाणी आहे. या 4 ग्रहांच्या कृपेने त्यांच्या कामामध्ये गती होईल. या महिन्यामध्ये त्यांना विशेष असे अनेक मोठ्या कामांचा लाभ होईल. या महिन्याच्या उत्तरार्धाच्या म्हणजे 23 तारखेच्या पूर्वी एखादी नवीन गोष्ट किंवा नवीन कार्य सुरू करण्याची त्यांची इच्छा होईल. त्या ठिकाणी त्यांनी नवीन कार्याला आरंभ करतील किंवा असेल त्या कार्यामध्ये त्यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता जास्त आहे. मित्र हो, कामाचा जो मोबदला असेल तो त्यांना थोडा कमी भेटेल एकादश स्थनी असल्यामुळं. पण त्यांच्या या कामांना गती मिळून अर्धवट राहिलेली कामं मात्र 100% पूर्ण होतील. भाग्य त्यांना 7 ते 23 तारखेपर्यंत कणखर देणार आहे. कारण 23च्या आरोग्याची काळजी घ्यावी, विशेष करून दाताची आणि मुखरोगांची काळजी घ्यावी आणि विशेष करून खर्चांची सुद्धा त्यांनी काळजी घ्यावी. कारण अजूनही तुमचे गुरु तुमच्या राशीमध्ये वक्री आहेत, पण ते मिथुन राशीमध्ये द्वितीय भावात बसलेले आहेत. आणि त्यामुळे त्यांना खर्च होण्याचा योग बोलून किंवा शब्दाने कुठेतरी आपण शब्द देऊन खर्च होण्याचा योग त्यांना राहणार आहे. कामात गती मिळेल पण खर्च टाळता येणार नाही. म्हणून कृपया खर्चाची काळजी घ्यावी. नित्य आपली पृथ्वी तत्वाची रास आहे आणि त्याच्यातून विशेष करून ज्यांचं नक्षत्र जन्म नक्षत्र मृग आहे, ज्यांचं जन्म नक्षत्र कृतिका आहे आणि ते वृषभ राशीत आहेत, त्यांनी या महिन्यामध्ये विशेष करून दत्त महाराजाची उपासना करावी. कारण मित्र हो, कृतिका हे नक्षत्र अग्नीचं नक्षत्र मानलं गेलेलं आहे आणि या नक्षत्राचे 4 चरण असतात. तर त्याच चरणापैकी दुसऱ्या चरणामध्ये हर्षल या ग्रहांचा प्रादुर्भाव या महिन्यामध्ये होणार आहे. म्हणून कृतिका नक्षत्रांच्या लोकांचं वागणं बोलणं एकदम बदल झाल्यासारखं होईल. आणि तेही वृषभ राशीतलं जे कृतिका नक्षत्रातले जे 2 चरणावर त्यांचा जन्म आहे त्या लोकांना अनेक प्रकारचे अनुभव येतील. म्हणून हे काळाचे प्रतिनिधी आहेत. ते निर्णय घेऊ शकत नाहीत. ते तुमच्या फक्त केलेल्या पूर्वसंचित कर्माचं फळ म्हणून या जन्मामध्ये या पत्रिकेत येतात आणि त्यानुसार ते फळ द्यायला सुरू करतात. मित्र हो, म्हणून तुम्ही या महिन्यामध्ये दत्त महाराजाची उपासना करा. प्रत्येक गुरु त्या ठिकाणी पिवळे धान्य, पिवळे पदार्थ, पिवळे वस्तू दान करा. आणि शेवटी म्हणजे शनी प्रदोष या महिन्यामध्ये येईल. त्या प्रदोषाच्या दिवशी विशेष अशी मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन पूजा अर्चा करा, उपासना करा, भक्तीने देवाला जिंका. ते निश्चितच तुम्हाला या येणाऱ्या अनेक अडचणीतून मार्ग देतील आणि तुमचा हा काळ सुखाचा जाईल अशी मी दत्तचरणी विनंती करतो. आणि मी तुम्हा सर्वांना विनंती करतो, कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, जेणेकरून मला तुम्हाला विशेष असा अभ्यास करून प्रत्येक ग्रहांची, प्रत्येक राशींची माहिती आणि त्याची फळं मी तुमच्यापर्यंत आणू शकेल. धन्यवाद.